सांगलीत इंधन टंचाईची चाहूल, पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबलचक रांगा। सांगली शहरातील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा खंडित झाल्याने अनेक पंप तात्पुरते बंद ठेवण्याची वेळ आली आहे। तर ज्या पंपावर इंधन उपलब्ध आहे त्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे। इंधन मिळेल की नाही या चिंतेने वाहनधारक सकाळपासून पेट्रोल पंपावर धाव घेत आहेत। काही ठिकाणी वाहनांच्या रांगा रस्त्यावरपर्यंत पोहोचल्याने वाहतुकीवरही परिणाम होत आहे। अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण पसरले आहे। दरम्यान इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत आहे। मात्र परिस्थिती सामान्य होईपर्यंत नागरिकांना काही काळ गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। साहेब, मी काशीनाथ ओलावलकर ॲग्रिकल्चर ऑटो कंपनीच्या पेट्रोल पंपावरचे मालक म्हणून आहे। आपल्या इथं पेट्रोल सुरळीत स्टॉक असल्यामुळं पेट्रोल पंपाचं सुरळीत सेल चालू आहे। बाकी ठिकाणी थोडंफार इकडे तिकडे चालू आहे कंपनीचं। कंपनीकडनं स्टॉक थोडा कमी जास्त येत असल्यामुळं गावात सगळीकडं जरा प्रॉब्लेम चालू आहे, पण आपल्याकडे स्टॉक असल्यामुळं आपण सेल सुरळीत चालू आहे। लोकांना काही त्रास होऊ नये अशा तऱ्हेनं आम्ही पेट्रोल विक्री करत आहे। नागरिकांची काय प्रतिसाद मिळत आहे? नागरिकांची प्रतिसाद काय मिळत आहे तुम्हाला? तुम्ही पेट्रोल सुरू आहे, डिझेल सुरू आहे? पेट्रोल डिझेल आमचं सुरळीत सुरू असल्यामुळं नागरिकांना आमच्या पंपावर काही प्रॉब्लेम येत नाही। व्यवस्थित त्यांना पेट्रोल डिझेल जेवढा आमच्याकडे माल शिल्लक आहे तेवढा आम्ही पुरवठा करू। आणि पेट्रोल तुमच्याकडे संपल्यानंतर तुम्ही पुढचं पाऊल काय? आमच्याकडं पेट्रोल संपल्यानंतर आमचं लगेच स्टॉक यायची आमची तयारी आहे। कंपनीकडनं कधी कधी जरा उशीर झाल्यामुळं थोडंफार स्लो झाल्यामुळं कधी कधी थोडा काळ थांबावं लागतं, पण आमच्याकडनं माल लगेच मागवला जातो।